एकीकडे पेट्रोल डिझेल दरवाढ तर दुसरीकडे खासगी वाहनांचे भाडेवाढ यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे। कारण 1 किलोमीटर अंतराने घेतल्या जाणाऱ्या 10 रुपयांवरून आता चक्क 20 ते 25 रुपये घेऊन सर्वसामान्य प्रवाशांची लूट केली जात आहे। त्यामुळे यावर लक्ष घालून या होणाऱ्या लुटीस आळा घालावा अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांमधून होत आहे। लॉकडाऊन नंतर सामाजिक अंतराची सुरक्षा म्हणून वसई, विरार, नालासोपारा इथे रिक्षासाठी 4 प्रवाशांऐवजी 2च प्रवासी नेण्याची परवानगी दिलेली आहे। रिक्षा चालकाच्या मागे 2, त्याच्या बाजूला 1 असे 3 प्रवासी बसवतात। कधी कधी मागे 3 व पुढे 1 असे 4 प्रवासी असतात। लॉकडाऊन पूर्वी कमीत कमी प्रवास भाडे 12 प्रति व्यक्ती असे होते। आता ते 20 रुपये किमान प्रति व्यक्ती असं केलंय। म्हणजेच 3च प्रवाशांचे कमीत कमी प्रवास भाडे 60 रुपये होतात। 4 जण असतील तर 80 रुपये, म्हणजे ही प्रचंड लूट होते। सामाजिक अंतर तर पाळले जातच नाही, फक्त कोरोना नावाने सामान्य जनतेची लूट होत आहे। शिवाय आता जवळपास 70% रिक्षा या सीएनजीवर चालतात। पेट्रोलच्या दरात जनतेला लुटले जाते। सीएनजी वाहनाला प्रवास भाडे पेट्रोलच्या तुलनेत कमी असायला हवे। 350 ते 400 रुपये टाकी फुल करून एक रिक्षा 4 दिवस आरामात चालते। सीएनजी गॅस संपूर्ण भारतात, महाराष्ट्रात, मुंबईत सर्वात स्वस्त आहे। 1 किलोमीटरला फक्त 60 रुपये असा दर आहे। समुद्रापासून जवळच अंतर असल्याने तो मुंबईत स्वस्त दरात आहे। एक रिक्षाची दिवसाची कमाई 1000 रुपये अगदी सहज होते। म्हणजे 4 दिवसांचे 4000 रुपये म्हणजे सामान्य जनतेकडून किती भरभरून लूट होऊन कमाई केली जात आहे हे समजू शकतं। रिक्षा व्यवसाय यातला हा कमी मेहनतीतला नफा बघून अनेकांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली आहे। यावर शासनाने काही नियम करावेत। जनतेचं म्हणणं आहे, मी स्वतः रिक्षा चालकांशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावर त्यांचं म्हणणं पेट्रोल असो वा गॅस भाडं सारखंच पडणार। रिक्षा चालकांच्या या लूट पद्धतीमुळे कित्येक गरीब कामगार मजूर एमआयडीसी ते रेल्वे स्टेशन पायी चालतात, तेही रोजच। कारण एक व्यक्ती एमआयडीसी ते रेल्वे स्टेशन दिवसाला 80 रुपये येऊन जाऊन खर्च नाही करू शकत। साधना काळोखे, पालघर प्रतिनिधी।